नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि आनंदाचा आहे. कारण आज अशी एक खुशखबर आहे जी ऐकून प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावर हसू येणार आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होय, अनेक महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे तब्बल 3000 रुपये जमा झाले आहेत. कल्पना करा, ज्या खात्यात आधी फक्त 50-100 रुपये असायचे त्या खात्यात आता दर महिन्याला 1500 रुपये नियमित येणार आहेत. ही फक्त आर्थिक मदत नाही, तर प्रत्येक बहिणीच्या आत्मविश्वासाला दिलेला मोठा आधार आहे. आणि अजूनही खूप मोठी अपडेट बाकी आहे. कोणाला पैसे मिळाले, कोणाला अजून मिळणार आहेत आणि पुढे पैसे थांबू नयेत यासाठी काय करायचं, ही सगळी महत्त्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 2. पैसे जमा होण्यास बऱ्याच महिलांच्या मनात शंका होती की पैसे कधी येणार. तर आता 2.5 कोटी लाभार्थ्यांपैकी ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी सीडेड म्हणजेच लिंक आहेत, त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः ज्या महिला आधीच्या काही तांत्रिक कारणांमुळे लाभापासून वंचित होत्या, त्यांचे प्रश्न आता सुटले आहेत. ज्यांच्या खात्यात आधी फक्त 50-100 रुपये असायचे, आज त्याच खात्यात दर महिन्याला 1500 रुपये आणि आता एकत्रित 3000 रुपये जमा होताना दिसत आहेत. हे महायुती सरकारचे यश आहे. 3. ई-केवायसी का बंधनकारक आहे? आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ई-केवायसी. शासन आता प्रत्येक लाभार्थ्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करत आहे. का? कारण अनेकदा महिलांना तक्रार असते की 1 महिन्याचा हप्ता मिळाला पण दुसऱ्या महिन्याचा रखडला. ही अनियमितता दूर करण्यासाठी आणि प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी ई-केवायसी गरजेचा आहे. एकदा का तुमचं ऑथरायझेशन झालं की तांत्रिक अडचणींमुळे तुमचे पैसे कधीच थांबणार नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने साधारण 2 ते 3 महिन्यांचा अवधी दिला आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. 4. प्रक्रिया कशी असणार? तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे ई-केवायसी करायचे कुठे? तर काळजी करू नका. ही प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर आपले महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तुम्हाला यामध्ये पूर्ण सहकार्य करणार आहेत. महसूल प्रशासनाची टीम सुद्धा यासाठी काम करत आहे. महा-डीबीटी पोर्टलवर ज्याप्रमाणे इतर 91 योजनांसाठी रूटीन प्रोसिजर फॉलो केली जाते, तशीच इथेही असेल. केंद्र सरकारच्या UIDAI कडून ऑथरायझेशन मिळवण्यासाठी शासनाने गेल्या 8-9 महिन्यांपासून तयारी केली आहे, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. 5. फक्त लाडकी बहीणच नाही, तर इतर योजनांचाही लाभ. बहिणो, हे ई-केवायसी फक्त या एका योजनेसाठी नाहीये. एकदा तुमची ही माहिती अपडेट झाली की भविष्यात शासनाच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेताना तुम्हाला पुन्हा कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. तुमची ओळख डिजिटल पद्धतीने सिद्ध झाल्यामुळे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT अधिक सुरक्षित आणि जलद होईल. पात्र असलेल्या कोणत्याही महिलेवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही स्वतः विभागाने दिली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. अशीच लाडकी बहीण योजना, सरकारी योजना आणि नवीन अपडेट्ससाठी सर्वात आधी आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतर बहिणींना नक्की शेअर करा. कारण तुमचा एक शेअर एखाद्या बहिणीपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवू शकतो. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्यासाठी अशाच नवीन अपडेट्स घेऊन येत राहीन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.